तिचं पण बघ तुम्ही ऐका. मी एकटाच का म्हणून झेलू ही गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे. चल ना, हाय रस्ता आहे. चल हाय रस्ता आहे. चल माझी महाराज तुला बघते होते. हो त्यांच्या घरातून येतो मी. पाठी एवढं लोड असणं लागणारच ना. तुम्हाला 100 ग्रामचा ना तो मोठा. 100 ग्रॅम नाही बाबा. अरे पोरी जरा हळू चाल. तू पटपट चाल आता, पुढे काय नाही. ओके अमू जगात कुठे फिरा, कोकणात शिवाय सुख नाही. फॉर शुअर. डिसाईड करूया. तो बघतो बोला हा काढला बघितलं त्यांनी. नाद करती दुनिया सारी कारभार आपली लय भारी. मंडळी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला गाणं आणि आवाज कसा वाटला. कलाग्राव मस्त ओला करून घेतलेला आहे, पिळलेला आहे आणि छानपैकी आता मी घातलेलं आहे आणि ॲक्च्युली मग थंड वाटतं. चिकन रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, जवळा आहे. चर्स फॉर नाईस राईड. वा. तर मंडळी तुम्हाला आमच्या दोघांच्याही गप्पा गोष्टी म्हणजे तिला मी माईक दिला होता आणि माझ्याकडे माईक आहेत कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही पुढे असं चालू ठेवू का हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. सुप्रभात म्हणले, सुप्रभात फ्रॉम पंढरपूर. जय हरी विठ्ठल मंडळ, जय हरी विठ्ठल. आज तारीख आहे 4 मे, वाजले बरोबर सकाळी 9:30 आणि आज आपण निघतो आहे बॅक टू मुंबई. तर आपला पंढरपूरमध्ये स्टे होता इन द भक्त निवास, त्याचा ब्लॉग मी केला, नक्की जाऊन पहा. इकडे बऱ्या पार्किंगवरची सोय खूप छान आहे. आता आपली बाईक आपली सप्त सुंदर इकडे आपण उभी केलेली आहे, सामान आपण खाली आणलेलं आहे. सर्वात आधी मी चेन लूप करून घेतली कारण गरजेचं चेन लूप आहे बघा ना. कारण कसं ऑलमोस्ट 550-600 किलोमीटर झाले होते ना, तर 500 किलोमीटरला चेन लूप केली कधी चांगली. तर आपण छानपैकी चेन लूप केलेली आहे. सामान आपण आता वरती लावून घेऊ. आणि अमू गेली आहे रिसेप्शन रूममध्ये चेकआउटसाठी. रिसिप्ट दिली होती, रिसिप्ट आपण त्याला कोणा दिलेली आहे आणि 200 रुपये घेतला डिपॉझिट, ते आता आपण मिळणार आपण रिफंड. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ह्या भक्तनिवासमध्ये तुम्ही येत असाल, ह्या भक्तनिवासाचं नाव आहे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास. इकडे तुम्ही ऑनलाईन बुकिंग होतं, ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर प्रिंटआउट काढा आठवणीने. मोबाईल दाखवून चालत नाही, प्रिंटआउट काढून त्यांना द्यायला लागतं, त्यासाठी मोबाईलवर दाखवून चालत नाही म्हणून ते. तर काय करूया, टाईम वेस्ट न करता आपण सामान भरून घेऊ. डायरेक्ट भेटू तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. चला. गणपती बाप्पा मोरया. चला मग म्हणून निघतोय आपण. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, जय माता दी, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, पांडुरंग पांडुरंग, ओम नमः शिवाय. आई नागादेवीचा विजय असो. चला. हा बाबा. तर मंडळी निघेपर्यंत 9:45 झालेले आहेत. हा सूर्योदय आता तापणार आहे फॉर शुअर. माझी हां ओके. हा सर्व घेतला ना, मोबाईल घेतला आहे. नाही गरज वाटत नाही मला, तरी मी काय चेकआउट बसले. चला. गणपती बाप्पा मोरया. तर हा कर आरामात. तर मंडळी 9:45 वाजलेले आहेत निघेपर्यंत. हां ॲक्च्युली मी ग्लोव्ज नाही घातला, सध्या पुढे घालायचे मला. इथून अरे कुठे आउट आहे, आउट कुठे आहे, आउट कुठे आहे. ओके. इथून आउट जाईल का गाडी आपली. हां तर मी म्हणतो मी ग्लोव्ज नाही घातलेत कारण की आपल्याला करा नाश्ता पाणी. आणि जिकडे आपण काल केलं होतं नाश्ता पाणी म्हणजे रात्री डोसा खाल्ला होता ना, तिकडेच चाललो आहे. आणि चहा 1 नंबर चहा होती, म्हणजे एकच नंबर चहा होते. तर तिकडे काल मी डोसा खाल्ला होता, म्हणून आज मेंदूवडा आणि इडली खायचा विचार करतो आहे. बघूया. आज संडे आहे. हां आज संडे आहे, 4 मे आहे ना, संडे आहे. खाली वाटतं पूर्णपणे. चला पंढरपूर, बाय बाय. मंडळी इकडे काल आपण असं जेवायला आलो होतो, डोसा वगैरे खाल्ला होता. आणि या आई इकडे बनवतात, तुम्हाला बोललो होतं काल. इकडे आई बनवतात. नक्कीच तुम्हाला सजेस्ट करीन. गगनगिरी महाराज मठात समोरच बरोबर हे हॉटेल आहे. आता इकडे काल आपण मला इडली इडली वडा. तर इकडे काल आपण खालो डोसा ना, तर आपण खाणार आहे इडली वडा. कारण मेंदूवडा खायची मला हौस होती, कारण की मेंदूवडा खायची मला इच्छा होती, पण काल नव्हतं. काल आता संपलं होतं. सकाळचं गरम गरम मिळेल आपल्याला. आणि इकडची चहा पाल ना 1 नंबर चहा, खूपच छान. मी असे जे कप घेतला तर अमूल पण आवडला. अमूल कोणा घेतला नॉन सेन्स. मॉल सेट गरमी आता बघायला पाहिजे किती होते. आपण सांगितलं होता इडली आणि मेंदूवडा, तो आलेला आहे.
आता खाऊन आपण बघायची टेस्ट कशी आहे. कालचा डोसा तर अप्रतिम होता फॉर शुअर. मेंदूवडा मस्त आहे आणि इडली एकदम काढली गरम गरम त्याने. नाईस नाईस. चांगलं आहे ना, एक नंबर. तर आपण काय करूया, नाश्ता करूया आणि भेटू डायरेक्ट मला गाडीवर मोटर सेटअपमध्ये. चला. तर मंडळी नाश्ता पाणी करून निघालो आहेत. एक नंबर नाश्ता, एक नंबरचा. नक्की सजेस्ट करीन. डोसा सेंटरमध्ये तुम्ही बिंदासपणे नाश्ता पण करू शकतात. वाजले ऑलमोस्ट 10:15. मॅडमचा नाश्ता पाणी करण्यामध्ये टाईम जातो त्याच्या आयला. चला आता काय करूया, बाय बाय पंढरपूर. थँक्यू सो मच. फक्त श्री गोपालकृष्ण मंदिर सोडलं तर बाकी ठिकाणी खूप छान अनुभव, खूप चांगली माणसं, सर्व ठिकाणी एक नंबर, काय प्रॉब्लेम नाही. आता श्री गोपालकृष्णचा तुम्हाला तो व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा. तो पैशांचा तिकडे चालतो बाजार. चला, ही ट्रिप आपली खूप छान झालेली आहे. बाजार 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 आम्ही पाठवून देते. इको इफेक्ट बाजार बाजार. अरे इथून घ्यायचा राईट आपल्याला. जा आईला इथून आईला इथून राईट घ्यायचं रे. आपल्याला लक्षात नाही माझ्या आलं. थांब, हाच का रिक्षा थांबतोय. थोडं थांबणार नाही. कोण थांबेल. चला. अरे हा की तो आला होता आता. हां बरोबर नाही, बरोबर 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 बरोबर. तुला माहीत देऊ का पाठी बोलायला. आता मी लास्ट टाईम बोललो होतो की बायकोला पण देतो माईक म्हणून, विसरलो होतो. आता आठवण झाली. तिचं पण बघ तुम्ही ऐका. मी एकटाच का म्हणून झेलू, ही गोष्ट खऱ्यावर महत्त्वाची आहे. चला तर मंडळी, बायकोला दिलं आहे माईक. आता त्याची पकपक तुम्ही पण ऐका. ए पकपक काय रे. तर काय नुसतं पकपक पकपक चालू असते. हा कुठे नेतो आहे यार माईप आपल्याला. हा हिला काय कळत नाही मला काय झोल आहे. पुढून रस्ता आहे ना. आणि परत कालचा का पोपट नको व्हायला. अरे पण तो रस्ता दाखवतो तर आहे मला. तू विचार ना कोणा टेम्पोने दाखवतो. चल ना, हाय रस्ता आहे. चल हाय रस्ता आहे. चल. माझी महाराणी तुला बघते होते. हो त्यांच्या घरातून येतो मी. अरे सर्व बघते आपल्याकडे. मग अरे देवा, रस्ता आहे ना. हां रस्ता असणारच का. हे काय बाईक वगैरे येते समोरून यार. अरे हळू 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 चाल. अरे पोरी जरा हळू 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 चाल. तू खाली बघून चाल. खाली बघून चालतो. आई ग. हां आलो वाटतं. आलो बाहेर पडलो. गली बोळून काढलं त्यांनी. नाही बा आला हा रस्ता. तुझ्या आईचा लागला रे लागला. आता पाठी एवढं लोड असणं लागणारच ना. तुम्हाला 100 ग्रॅमचा ना तो मोठा. 100 ग्रॅम नाही बाबा. आम्ही फक्त थांब जरा असा रस्ता बघू दे असा. ओके हा इकडून गेला आणि राईट. ओके वेन राईट ट्रॅक राईट. अरे इकडे आलो होतो ना. हां सॉरी इकडे वारकरी होते ना इकडे उभे आपले. वारकरी. जय हरी विठाळ जय हरी विठाळ. आता परत. अरे पुढे राईट आहे का पुढे. ओके हा काय जोडच चालत नाही. हां इथून गोल फिरवतो आपण ते. टेंबी नाका काय कसले नाका. काय नाही टेंबी नाका ठाण्याला येते. हां राईट मग थांब जरा. टेंबीच बोलला. टेंबरी कधी असेल ते. चल आय थिंक आपण आता येऊन पोचलो हायवेला. सध्या तरी सूर्यदेव एवढे तापले नाही आहेत. हवा गार येते जरा. हां काय रे. हां ठीक आहे. हां सध्या तरी सूर्योदय तापले नाही आहेत. हवा जरा गारगार येते. किती वाजले आहेत. हां 10:20 ना. थांब 12 वाजू दे. सूर्य असे तापतील ना काय सांगू तुम्हाला. आपण गाणं हाय कर रे. टांग 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 टांग. वा हो हे आहे अहिल्या पूल. मस्त आहे यार. पाणी काय जबरानं बघा. मासे पकडतात काय. हां हे बघा पाणी बघा एक नंबर आहे इकडे.
ट्रेनचा आहे. हा तो ट्रेनचा ट्रॅक आहे तो वाला बघा. छान आहे छान आहे. हा मस्त व्ह्यू आहे अरे एक नंबर चुंबुशिवाय अहिल्या पूल. ते पण त्याला रामेश्वरमची आठवण आली रे. हा रामेश्वरम जाताना असं लागतं बरोबर. हां आणि मोर बघितलेले आपण. मोर हा मोर मोर. अरे यार स्पीड ब्रेकर चंद्रभागच्या हा आईला हे स्पीड ब्रेकर खतरनाक आहे एका ठिकाणी तर. आणि बायका बोलते फास्ट मारा स्पीड ब्रेकर आले की हाला खराब होते. एकदा तरी बोलली मी इतक्या वेळामध्ये. आता नाही पण काल पण तेच चालू होतं येताना. खाली असेल तर तू विचार कर बसून स्लो चालवतो आणि जेव्हा काही नसेल तर आपला खड्ड्यामध्ये उडा. अरे विचार करत आहे मग कलिंगड घेऊन जा एक मोठा. डोक्यावर पण तुझ्या हेल्मेट. अरे पोरी जरा हळू 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 चाल. तू पटपट चाल आता पुढे काय नाही. ओके ओके हा मग मोबाईल घेतला आहे. तुझा मोबाईल चार्जला लावला. दुसरा मोबाईल बॅगेज आहे ना मोबाईल माझा दुसरा. हां बॅगेज आहे. तुझा मोबाईल आहे कॅमेरा आहे माईक आहे. तरी गार वाटतोय. आज वारा गार आहे गार आहे गार आहे गार 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 गार. अरे बघा हे असे स्पीड ब्रेकर येतात म्हणून जर भीती वाटते. लागली बघ परत चायला डोंगर आहे डोंगर स्पीड ब्रेकर म्हणजे चायला. अजून एक आला पुढे. अरे यार हाऊ कॅन आय स्किप दिस. ओके अरे पण किती स्पीड ब्रेकर. सॉरी हां हे बघा बोर्ड आला तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हे बघा पायनॅपल अननस ना. पायनॅपल येस पेट्रोल आहे. अरे मला हवा भरायची हवा पुढे चला 24 दाखवते बघ. भरून घे ना भाई इथे सगळं. पेट्रोल पंप पुढे आहे का. हा बाईकडे आहे. हवा भरून घेतो कारण पुढे फक्त दाखवतो 24. पाठी तर 40 झालेलं आहे पण पुढे 24 आहे. पुढे आपण फक्त 32 करून घेऊ. जय अरे विठाळा जय अरे विठाळा. आणि उद्यापासून मग अख्खा जो राहणार माळ्यावर आहे पहिला बोल रडू नका. मला काय एडिटिंग करणार तर अँडे तो काले थांबत नाही येत नाही टाइम देत नाही. एवढं 3-3 4-4 दिवस त्याला टाइम दिला तरी टाइम देत नाही. टाइम देत होता जायला तुम्ही लोक फालतूगिरी. तर काय कारण मला हे सर्व व्लॉग्स कमीत कमी माझे आहे ना मुंबई टू अक्कलकोट मग अक्कलकोट दर्शन मग गांगणापूर मग कडगंजी 4 झाले. मग त्याच्यानंतर भक्तनिवास 5 मग पंढरपूर 6 पंढरपूर भक्तनिवास 7 आणि आपला फिरायचा 8 टोटल. आणि हा 9 का 10 व्लॉग्स आपले आहेत. ते मला सर्व एडिट वगैरे करून टाकून देऊन ठेवायचे कारण मला नेक्स्ट वीक पुन्हा निघायचं आहे गावी कोकणात त्यासाठी. कारण मे पडला की आपला गावी तो बनता आहे बॉस. कळलं काय. जगात कुठेही फिरा. तू जा दुबईला. जगात कुठेही फिरा कोकणाशिवाय सुख नाही फॉर शुअर. आईला अरे हा दगड फक्त चालले आपल्याला. हा बघ याला ओटे केलं बघ दगड पडतात चायला. आता इथून लेफ्ट दाखवतोय. हा हलकाच लेफ्ट दाखवतोय इकडे. म्हणजे 2 वे आहेत ना म्हणून हलकाचा लेफ्ट आहे. एक राईट एक लेफ्ट. थांब हा येतोय बघ अंगावर. फोनवर साहेब तू. अरे तो फ्लॅग चेंज करा रे कसा फाटलाय बघा तो वरती. फ्लॅगच आहे ना तो. चेंज करा रे बाबा. हा बघा हे 2 वे आहेत आपल्याला लेफ्ट पडत घ्यायचे म्हणजे हा हायवे आहे तो आतला रस्ता असेल. हलका हलका एकदम हलका. अरे देवा नो इंडिकेटर नो हाथ नथिंग बस घुसाओ. बस उसकी आंखें काफी है. आंखें है मैं जा रहा है इधर. तर काय वरच्या साईडने पुढे जाऊ शकतो आपण. अरे थांब जरा पुढे गाड्या येत आहेत. आली सुरू तर मला माहिती आहे ना बाबा. तर सब बस वाला इसला ना वाटतं ट्रक येतोय ते.
जाऊ काय रे? नको. नको रे, आत ये रे. आता पुढे ट्रक आहे अजून एक. आता कसला आहे? हां, हा ट्रक गेला की विचारू शकतो, पण हा बसवाला घुसवेल त्याच्या आधीच. बघतो. बघ आला, बसवाला बाहेर आला नाही आला अजून. हा, टेम्पोवाला बाहेर गेला. थांब जरा, पुढून गाडी असेल लफडी नको. बुका ट्रकवाला टेम्पो जाऊ दे आतमध्ये, मग आपण डिसाईड करूया. तो बघतो बोला, हा काढला बघितलं त्यांनी. नको, ट्रकवाला आहे, ट्रकवाला आहे, ट्रकवाला आहे. आतून चला, आतून चला. नळ आहे, नळ आहे. आली गाडी, आली परत. हा कुठचा वेग, आय थिंक तो त्यांनी वेग चेंज केला असं मला तरी वाटतं भाई. हा तो वेळ आहेच नाही जेवढं मला वाटतं. अरे घेतो का आता, फुल पुढे कोणच नाही, टेन्शन घ्यायला घेतो समजा. हे असं वाटतं का बायको मला गाडी शिकवते, इथून पाठवून घ्या, इथून पाठवून घ्या, इथून घे. यायला तर काय नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तू माझ्या पाठीशी आहे म्हणून घाबरते ना मी. ट्रेनर. ते बस तो बघ. टेंभुर्णी कळलं काका, टेंभुर्णीच बोलले होते. तर टेंबी नाका तू बोलवते, मी ना टेंबी नाका, मी तेच काय बोललो. टेंबी नाका बिलकुल नव्हतं. तर मंडळी जर तुम्ही बाहेर पडा असाल फॉर्म तर मंडळी तुम्ही पंढरपूर बाहेर पडा असाल तर तुम्ही टेंभुर्णी नाका विचारा. तिकडून लेफ्ट मारले की सोलापूर हायवे येतो. आय थिंक मला असं वाटतं आता पुढे आला तो हायवे आला बघा लेफ्टला. म्हणजे हा शॉर्टकट आहे असं काका म्हणत होते. ह्या तुम्ही पंढरपूर मार्गात गेलात लाईक तुम्ही बाहेर पडणार माहोळ गावाच्या इकडे, तो त्यापेक्षा हा शॉर्टकट काका म्हणू. त्यासाठी रोड पण चांगला आहे इन सेन्स. मध्ये मध्ये पॅचेस वगैरे वर खाली वगैरे आहेत. मध्ये मध्ये असे रस्ते हा गारवा मिळतो इकडे, कारण झाडे दोन झाडे आहेत. स्पीड ब्रेकर इकडे तुम्हाला इकडे स्पीड ब्रेकर सापडतील. आणि मध्ये मध्ये कसं आहे ना, असे रस्ते तुटलेले आहेत ते बघा अशी त्यामुळे गाडी जरा टायर जरा सांभाळा. म्हणजे बायकरने जरी, गाडीला टेन्शन नाही आहे, बायकरने जरी. बाकी ऑल ओके. बघा सोलापूर इथून राईट 84, अहमदनगर लेफ्ट 147, पुणे लेफ्ट, मुंबई लेफ्ट 331 167. आता हे गाव कुठचं बघा जरा. टेंभुर्णीच नाही. हां तेच असेल ना, टेंभुर्णी असेल ना हे गाव. तूच बोल टेंभुर्णी. टेंभुर्णी का, टेंभुर्णी. निंबू पाणी नाही लिंबणीकडे. चला आता आपण आलो आहे सोलापूर हायवे जवळ. नाही लिंबणीकडे ना, गाव कुठे दिसतं का बसलेला? अरे हा इकडे थांबतोय का जातोय? नाही मी बघतो गाव कुठचं येतं. टेंभुर्णी असायला पाहिजे. हां टेंभुर्णीच असेल. ठीक आहे चला. हां टेंभुर्णी. आणि आपण जेव्हा आत आलो होतो ना काल, ते होतं माहोळगावमध्ये आपण लेफ्ट मारला होता. दिस लाईन इज फॉर CNG. हे बघा केवढी, अरे देवा केवढी बघ तिथपर्यंत गेली आहे ती. काय हा बघ टेंभुर्णी इकडे खाली गेले की टेंभुर्णी तसं आहे. आणि आता मंथ ऑफ मे आहे, कोकणात पण खूप आपले चाकरमानी जातात. तिकडे पण मजबूत लाईन असतात CNGसाठी. CNGच्या आला ही चालत होते. मेरी सास महके कोई भी ना चंदन मेरा साथ जाननी है मेरा दिल है. अरे टेंभुर्णी पुन्हा आला. अरे सा खो किती वेळा टेंभुर्णी त्या आयला सर्वीकडे तुम्ही टेंभुर्णी रस्ताच काढलाय. हा एवढं मोठं गाव आहे ते म्हणून सर्वीकडे रस्ता काढला टेंभुर्णी. सर फक्त कशाला डोळे बंद कर ना. डोळे बंद करू, गाडीवर मारणार काका माझा. हा हे बघ दोन लालपुर जातात बघ, मस्त वाटतात. लालपुरा काळा पडलं.
हां जरा धुवा जरा तापून का पडत. तर काय आता पुढे येईल इंदापूर. ही जी नदी आहे ती आहे भीमा नदी. ही वाली ही बघा, ही नदी आहे भीमा नदी. इकडे बाहेर बोर्ड होता भीमा नदीचा इकडे या साईडला. ते बघ इकडे डॅम पण आहे साईडला बघा. धरण लिहिलंय बघ. हां काय नाव आहे याचं? भीमा नदी. ही बघा. आता ही भीमा नदी जी आहे आता ती चंद्रभागा नदी आहे की माहीत नाही मला. जी पंढरपूरला नदी होती चंद्रभागा तिला भीमा नदी म्हणतात. ही तीच नदी आहे का आय डोंट नो. जर कोणाला माहिती आहे नक्कीच कमेंट करून सांगा. कारण पाठी बोर्ड होता भीमा नदी म्हणून. धरण माहीत नाही कुठचं, पाठी बोर्ड होता भीमा नदी म्हणून. काय लिहिलं तिकडे? नाद करती दुनिया सारी कारभार आपली लय भारी. तू बोललं पाहिजे कळलं. माझी कारभार लय भारीच आहे बाबा, त्यात काय वादच नाही. फक्त शॉपिंग आणि खायला दे बाई, काय नको. एक बुक्कत नाही मागून तुला. हे काय आहे? मँगो ज्यूस नको. मँगो नको बाबा, मँगो मी पियत नाही. अरे कोण तरी निंबू सरबत द्या रे. रसवंती नको यार. शा चला नको. ओपन करतोय ना. पुढे दाखवतो कशाला मग मला. पुढे बघा. तो आधी चालू करतो कोणास ठाऊक. गाडीवाला होतं तिकडे पिअर. हा काय काय चल ठीक आहे पुढे बघू. हा काय होय काय कळलं नाही काय आम्हाला. हा काय होय काय. थांब जरा पुढे मिळालं बघ आता. हा पेरूवाला आहे. अरे असं काय करतोय काका. काय सही आहे रे जायला. मधून चालवतो बिंदासपणे. ऐसा गो. तर पुढे अजून एक टेम्पोवाला आपल्याला भेटला आहे. हाँ ये लिंबू वाला फाइनली बाबा, फाइनली मिल गया हमको लिंबू मिल गया. चला गाडी पार्क करूया. तुझे लिंबू पाहिजे होते पहिलं. बरं मिळेल सोडा. मिळेल हा मिळेल ना उतरू. होतो तर आपला लिंबू सोडा आलेला आहे. घेऊ. थँक्यू. हो एक नंबर. अरे भरला रे फुल मस्त टेस्ट आहे. ॲक्च्युली आपलं असंच पाहिजे होतं काहीतरी बरं वाटतं. चला मंडळी पाहुणे बाळ झालेत आणि 1.5 लिंबू सोडा प्यालो. खूप बरं वाटलं. पण साला सावली नव्हती ना त्याच्यामुळे आंघोळ झाली चहायला घामाची. हा अरे इंडिकेटर का देत नाही कळत नाही मला. राईटवरून लेफ्टवर येतो इंडिकेटर देत नाही अरे लोक. फालतूगिरी जायला. हमू तू लिंबू सोडा प्याली आता. गाणं हो जाऊ दे. कोई अच्छा सॉन्ग बजाओ मन से गाओ. बेटा गाता हो बेटा. जल्दी गाओ, बाद में वो धूप आएगा तो बाद में चिड़चिड़ होगा. तर अरे आपल्या सोशल फॅमिलीला पण ऐकू दे गाव तुझा. मराठी गाणं गायगा. गाव मराठी गाव. क्या बात आहे. तर मंडळी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला गाणं आणि आवाज कसा वाटला. वी आर वेटिंग फॉर अ कमेंट्स. येस थँक्यू. काय रस्ता आहे बा. एक नंबर स्ट्रेट. मोठाच्या मोठा हायवे. नो खड्डा नथिंग. एक नंबर. मजा येते मजा. तर मॅडम जेवायला कधी आहे. अच्छा नॉनव्हेज वाला हॉटेल
मिलेगा उधर आज मिलेगा, संडे है ना, तो भिड़ो। मैडम हम नॉनवेज खाते, नॉनवेज. अरे रे 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 अरे रे रे हा जा 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 जा. थांब, तिला पण जाऊ दे. हा ट्रकला एवढा स्लो का जाऊ कळत नाही मला. नाही की पटापट. हां, तर मॅडमला खायचं नॉनव्हेज. ओके मॅडमला. आणि तू व्हेज खाणार तिकडे? हां, मी व्हेज खाणार ना. तू तर चिकन मला काय खाल्लं, नॉनव्हेज काय खाल्लं? हां, अरे टोपे गंडरे. तर मंडळी आता आपण आहोत पाटसच्या टोलनाक्याकडे आणि इकडे परत थांबलो आपण लिंबू सोडा प्यायला. चांगला मग एक नंबर. हां हां हां, असंच पाहिजे रे गरमीतून, कारण की आता गरमी गोडी आहे ना बाबा, कळत नाही. म्हणून लिंबू सोडा जास्त प्यायला बरं तरी पण. हां इला शाबास, एक नंबर. त्यात सब्जा वगैरे टाकला ना अजून मस्त वाटतं, बरोबर एक नंबर. तर मंडळी आता हीट वेळ थोडी यायला लागली आहे ना, तो विचार करतो आहे आपला बलाक्लावा थोडा आपण ओला करून घेऊ, त्याला चांगलं पिळू आणि मग आपण घालू. बघा फरक पडतो की नाही. कारण आता हे आपले होठ येताना मस्त काळे पडले होते, फाटले होते. हा आपण ट्राय करूया आता हवाला आयटम. तर मंडळी आपण आपला बलाक्लावा मस्त ओला करून घेतलेला आहे, पिळलेला आहे आणि छानपैकी आता मी घातलेलं आहे. आणि ॲक्च्युली मग थंड वाटतं आहे. आता राईड करता तुम्हाला सांगतो मी किती फरक पडतो याच्यात. चला, तर आपण या ताईकडून बर्फ घेता जरा अमुनी खायला आणि मग जरा होटा लावायला. हां हां हां, मस्त मस्त. तर म्हणजे निघालो आपण. तर तुम्ही ना असं लिंबू सरबत पितात ना, तर लिंबू सरबतपेक्षा ना लिंबू सोडा पी. कसं असतं ना, लिंबू सरबत पिताना आता पाणी कसं असेल काय असेल आपल्याला माहिती नाही, तर आपला त्रास होईल. त्याच्यापेक्षा लिंबू सोडा पण कुठचा माहिती आहे, तो किडनीचा सोडा बॉटल येतो ना, त्यामुळे दाखवली जाता पातळ असताना तो वाला, त्याने कसं तो सोडा जातो प्रॉपर, तो वाला सोडा टाकून प्या, तेवढं का टेन्शन वाटत नाही. कारण की लिंबू सरबत हाच इश्यू असतो, पाणी कसं असेल लिंबू सरबत हा इश्यू असतो की कसं असेल पाणी कमी. आणि आता मी जरा ते बलाक्लावा ओला केलं आहे आणि घातला आहे ना, बरं वाटतं आहे. थंड थंड वाटतं चेहऱ्यामध्ये, एकदम थंड चेहरा वाटतं. आता तरी पुढे माहिती पडेल आफ्टर अर्धा तास किंवा 1 तास. स्लाइडली काच ओपन ठेवायचे वाऱ्याने अजून बरं. नको नको नको, गरम हवा येते. ओपन नाही, स्लाइडली खाली ओपन ठेवायची, स्लाइडली. नको नको, गरम हवा गेली. एडीच घे तू. चांगलं सांगतं नाही येड्या. गरम हवा आहे ना, मग उपयोग काय, मग तो पण गरम होणार बलाक्लावा बघाव काय चालेल आपलं वेळा का आपलं. हां, तर मंडळी ऑलमोस्ट हाफ मिनिट झालं आहे. 1 वाजता आपण फटाका लावला होता. आता हळूहळू सर्व पाणी सुकत चालतं. पाठी थोडंसं उरलं आहे, साईडचे पाठी थोडं पाणी उरलं आहे, साईडला पुन्हा सुकत चालतं. पुढे तर ऑलमोस्ट 15 मिनिटांनी सुकलं होतं. अभी साईड का भी सूख रहा है और पीछे का थोडा है. म्हणजे असं बघा ना, हाफ एन आवरसाठी तुम्हाला रिलीफ मिळतं. परत जर कुठे थांबला तर परत ते गोलागला ओला आणि घाला, तेवढं आणि काय. तर मंडळी फायनली आंबुजा दिसला. पाटीलवाडा पण आहे त्या साईडला, तर खास मॅडमने मला युटर्न मारायला लावलं त्यासाठी. अरे देवा महाराजा, आहे छान. लावू हां. तर मंडळी आपण एंटर करतो पाटीलवाडा. सॉलिड अरे प्रॉपर वाडा आहे जे आयला. आणि याच्या एंट्रीमध्येच तुम्हाला हे बघा हे सर्व डिशेस पाहायला मिळतील. सही आहे, सही आहे, सही आहे. इकडे बाहेर तुम्ही बोर्डच लिहिलं आहे बघा, चिकन रान फक्त 600, तंदुरी फुल हाफ. बायको कुठे गेली? हो वा, महाराज आपले समोरच आहेत. हां ओके, चल जागा मिळाली आपलं, टेन्शन नाही. न्यू पाटीलवाडा. खूप सारे आयटम आहेत. फिशमध्ये यांच्याकडे प्रॉन्स वगैरे नाही आहे, ते दुसरे फिश असतात ना, चेली काय ते काय ते बोलले ना, विसरलो मी. चिला काहीतरी असतं काहीतरी, ते आहे फिशमध्ये. बाकी आपल्या का प्रॉन्स वगैरे काय नाही यांच्याकडे. प्रॉन्स पापड वगैरे काय नाही. पण चिकन थाली, मटन थाली वगैरे आहे. तर आपण पण सांगितले त्यांना चिकन थाली.
कुठे गेला? त्यांच्याकडे अंडा थाली वगैरे पण आहे बघा. आपण सांगितलं चिकन थाली स्पेशल पण आहे आणि साधी पण आहे. आपण साधीचवाली घेतो आहे. आणि अमून सांगितलं तिचा आवडता अंडा राईस, बॉइल्ड एग. हां सॉरी, अंडा आहे, सॉरी बॉइल्ड एग सॉरी. बाकी तुम्ही पाहिलं ना, एक छान आहे इकडे बसायला सोय खूप मस्त केली आहे सगळं पूर्ण. तर ह्या साईडला बसायला आहे, त्या साईडला बसायला आहे, मस्त केलं, नॉट बॅड. तर आपली चिकन थाली आली आहे आणि सर्विस फास्ट आहे. हा चिकन रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, जवळा आहे, चपाती पण आय थिंक तो भली मोठी चपाती. अरे हां, चपाती साईज बघा काय आहे, त्या बात. कांदा लसूण नाही, कांदा आणि लिंबू. अमूचं फेमस आहे आणि अमूचं आवडतं बॉइल्ड आणि हा अमूचं भाकरी आहे. बाकी साईज मोठी आहे रे, साईज मोठी आहे. चला आता आपण जेवूया आणि डायरेक्ट भेटू. तुम्हाला मोठं सेटअप माहिती तेव्हा तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे आणि बिल किती झालं ते. चला मंडळी, झालं आपलं जेवण वगैरे, निघतो आहे. का बाबा किती वाजले माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज किती. अरे मला कळलं, तुला कळत नाही. शिंगेवाली. तर काय अस्सल आमरस थाली पण आहे रे यांच्याकडे, अस्सल आमरस थाली. हाय गो बाबा, जेवण चांगलं होतं पण बाबा स्पायसी होतं ना जरा. सवय नाही ॲक्च्युली, हो म्हणून चांगलं, नॉट बॅड. फक्त भात मग थोडा हे लागला चिकट. आंबेमोर बोलतो चिकट होतं. हो माहिती चिकट होतं, पण मला चिकट भात आवडत नाही, लफडत आहे माझं. म्हणून बायकोला बोलतो जरा चांगला भात बनव. नॉनसेन्स. हो चला. बिल झालं 700 रुपये. 280 रुपये थाली होती, 2 थाली. मग मॅडमचा बॉइल्ड एग मी तुला खाल्ला बॉइल्ड एग. एकच खाल्ला मी, 4 पैकी एकच खाल्ला. 4 नाही, 4 पीसेस. आणि मॅडमचा बॉइल्ड एग आणि काय होतं ते बाटली पाण्याची आणि 2 स्प्राईट. 2 मीच प्याले ना. मग बोल ना काय बोलायचं आता रे देवा महाराजा. चल गरमा झालं यार. अरे पण मी काय टाइमपास करतो काय इकडे. मग काय, अरे यार हा स्टेट का होत नाही. हा तर मंडळी पुन्हा मी हे केलं आहे, बलाकला थोडा पाण्यामध्ये वॉश केला आणि चांगलं पेडून मी हे केलेलं आहे. हे आत परत लागत होतं मला यार. ह्याच्या पण आतमध्ये टाक, लफडत नाही. पण फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगेन तुम्हाला मी, की जर कोणाला सर्दीचा त्रास जास्त असेल ना, तर कसं डोक्यामध्ये आपलं तर पाणी राहतं, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा. मला एवढं काय टेन्शन नाही आहे, मला थंडावा वाटतो आहे म्हणून ते जरा फक्त बघून घ्या. चल अरे हो थांब. हां झालं थांब, ही वाट टाकतो ना बाबा. चला मग मंडळी आलो आपण बॅक टू ट्रॅक. मॅडमचा पाटील वडा होता तिकडे, पण तरी पण आपण खास मॅडमसाठी युटर्न मारलेला आहे. अरे हो ती पण पाटीलच ना ॲक्च्युली, पण आता वीर आहे ती गोष्ट वेगळी. हे गप्पे पाटीलवाली वीर आहेस तू. वीरा मी शरदार मला काय कोणाची भीती. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ते वीर आम्ही नाही, शूर आम्ही. तुम्ही मोठे वीर नाही. अरे हा रे शूर आम्ही. हा रे ॲक्च्युली शूर आम्ही सरदार आम्हाला, ते मी वीर मध्ये वीर आम्ही सरदार झाला आपला. ओके. जसं आपण, अरे थांब ना यार, थांबत नाही, नुसते घुसायला बघतात. जसं आपण प्रॉपर पुण्याजवळ येतो ना, ट्रॅफिक वाढत जातं. अरे यार आता माझा पुढचा हळूहळू समोरचा बलाक्लावा सुकत चाललं आहे. साईडच्या अजून थंड आहेत आणि डोक्यावर थंड आहे. अरे मला एवढा फरक पडत नाही का, आय एम ओके. पण ज्यांना ॲक्च्युली त्रास होतो सर्दीचा त्यांनी हा प्रकार करू नये, कारण तुम्हाला डोकं लवकर धरेल ही गोष्ट आणि काही नाही. गेल्या पहिले आंघोळ करून गेलं थंड पाण्याने. वा बघा कोणाचा काय तर कोणाचा काय. अरे ट्रॅफिक बघ कायचा हो काय हे. हां यार विसरलो ना यार, मला वाटलं संडे आहे ट्रॅफिक नसेल म्हणून मेसेज नाही केला यार. अरे यार आता कोण उपयोग नाही आहे. हा बघ घोडावाला लेफ्टला. काय झालं बस झालं. वा आठवतंय मी काय आठवतं गोळा कधी लास्ट खाल्लाय. लास्ट इकडे खाल्लास ना कुठे.
आपण पण नाही खाल्ला. माईकडे नाही, आपण कुठे गेलो होतो? कोकणला. मी कुठे गोळा खाल्ला बाप्पा. बाबूने खाल्ला काय? हाँ मैं नहीं गोला खाया. वा सुधारली पोरगी रे, क्या बात आहे. पोरगी शिकली, प्रगती झाली. मी झाले प्रगती तुला. हां, आमच्याकडे पोरगी सुधारली, प्रगती झाली. बुक्का मारीन ना असं आहे आमच्याकडे. आर्मीवाल्यांचं सगळं. हे सर्व आर्मी एरिया आय थिंक सगळं. हा पूर्णपणे आर्मी एरिया. हो का? सही आहे ना हे बघ ते तोफ. हां, तोफ वगैरे आहे बघ इकडे या साईडला. रणगाडा मस्त आहे रे. हे बघितलं का येताना आपण? आठवत नाही मला. इथून नाही गेलो पप्पा. इकडून गेलं का आपण? मग काय हां, इकडे बघ आर्मी डॉग युनिट, घोरपडी असं काहीतरी होतं. SI पण आहे. वा, सही आहे, धमाल. धमाल का त्यात? क्रॉस करतेस तू, तिकडे राहत नाही तिकडे तू. राहशील ना डिसिप्लिनच्या याच्यामध्ये. मला परत घेऊन चला, परत घेऊन चला असं होशील. कळलं का? तुला सगळं म्हणजे फटके पडतात. हां, डिसिप्लिन घ्या तुला, मला नाही. तुला जास्तच कळलं? हां, तुला जेव्हा फटके पडतील ना बंबू होतात. फटके माझी आठवण माझी आम काही मला माझ्या आमकडे घेऊन चला. बे काका आमगुरी तुला काय रात का समा. हा, सिग्नलला कोणते थांबलं. बरं आहे बाबा. असं बोललो आणि सिग्नल तोडलं या लोकांनी. चला तर आपण पण निघूया. हां, इकडे हे केलं ना बघा, टेम्पो बिम्पो ट्रक अलाउड नाही, मोठे मोठेवाले. हे असं आलं की ऑटोमॅटिक हा साला आपलं डोकं खाली जातं. हे पडते. We went for Akkalkot. First we went to Akkalkot, then Pandharpur and back to Mumbai. Mumbai. Yeah. आता ते काका आपल्याला भेटले होते व्हाईट अँड व्हाईटमध्ये, धोतीवाले काका. ते म्हणत होते त्यांना पण नेक्स्ट वीकपासून टुरिंग सुरू करायचं आहे. फर्स्ट ही वॉन्ट टू गो टू बँगलोर. हॅलो, क्या बात, गुड. बँगलोरचं काय टेन्शन नाही. बँगलोर रस्ता एकदम स्ट्रेट आहे, एकदम स्ट्रेट. कुठे लेफ्ट राईट नाही मारत. ती ज्या आहे एकदम स्ट्रेट, रपारप. बरोबर 1000 किलोमीटर फ्रॉम मुंबई. पण चला, प्रॉब्लेम आहे की हल्लीचं तिकडे काम चालू आहे, डायव्हर्जन वगैरे खूप झालेत. पण रस्ता चांगला आहे. मग आपण नेक्स्ट राईड करू ना, ते पण साऊथलाच करू. पण या टायमाला आपण कन्याकुमारी करू. फ्रॉम मुंबई गोवा हायवे करू. तो रस्ता मस्त आहे. आपण लास्ट टाइम गेलो होतो, तो रस्ता मस्त आहे. केरळात जायचं. येताना केरळला जायचं, जाताना पाहिजे इकडे यायचं मुर्डेश्वरला, त्या अंकलला भेटायचं आणि मग पुढे डायरेक्ट कन्याकुमारी. येताना केरळला. मंगळवार पेठ. अच्छा, वी आर क्रॉसिंग मंगळवार पेठ. सोमवार काय हां, मंगळवारचं पेठ, सोमवारचं कोपऱ्यात पेठ. कुठचं पेठ? कुठचं पेठ? कोपऱ्यात पेठ. वा, शी घाणेरडी. कोपऱ्यात भेट. वा, काय बोलते कळतच नाही. आपली एनफिल्ड अशी होती, सेम ब्ल्यू कलर है ना. हां, थंडरबर्ड 350 सेम. बॅकला फक्त मोठं गेलो होतं आपण, बाकी सेम. चला, कुछ चीज जाएगा तब कुछ चीज नया आएगा. गाडी घेतो त्याला मॉडिफाय करतो. काय काय? जी गाडी घेतो त्याला मॉडिफाय करतो. हो तर काय. पण ही वाली आपल्या या हार्लेची मॉडिफिकेशन जाम भारी झाली, लोकांना खूप आवडली. थँक्स टू मी फॉर युअर काइंड. हो माय गॉड. हॅलो. हां, बरोबर बोलली, बरोबर. आता ताण लागायला लागले आता, कारण की थोडं ऑइली पण झालं ना आपलं, त्याच्यामुळे ताण जास्त लागते आता. चायला ऑइली मला ऑइली खायचं नव्हतं, पण चला भूक लागली की मग खावायचं होतं, आणि खाल्लं की मग पश्चाताप होतो. मंडळी, एवढी गरमीमध्ये ना ऑइली सगळं अवॉइड करा. मी सांगतो आणि साला मीच खातो फालतूगिरी. अरे हो, पण मी पण आता कमीच खाल्लं, पण वॉटेवर चिकन ऑइलीच नाही बाबा. तेवढं हलकं वगैरे खाल्लं तर परवडतं यार. भूक लागते म्हणजे हलकं फुलकं म्हणजे कमी ऑइलीवालं का, असं इन शॉर्ट. लाईक अंडा राईस चाललं असतं एका वेळी. ठीक आहे, नेक्स्ट टाइम थोडं जरा आपण विचार करूया. अरे बघ ना, आता काय बोलू आता मी.
अरे तसं आहे गं, मी साईडला घेणार होतं गं. मटन पल्ला पाव चप पकाव. पिझ्झा हट ऑल हट. हाय हाय सुजू सोडा आहे त्याकडे. विचार बाबूला सोडा आहे का? बाबू सोडा आहे, मोठी सोडा सोडा आहे. लिंबू सोडा मिळेल ना? लिंबू सोडा 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 स्वीट उतरते उतर. चल लिंबू सोडा आहे, सोडा पिऊया आपण. चल लिंबू सोडा मस्त वाटे प्यायला, मस्त मस्त वाटे प्यायला. चर्च फॉर नाईस राईड. वा, हे पिंपरी चिंचवड नगरी आहे. तर मंडळी 4:10 झाल्यात आणि अजूनपर्यंत पुण्यामध्ये आहोत आपण. आकुर्डी रेल्वे स्टेशन सरळ. आकुर्डी रे. आकुर्डी रावेत. मुंबई बँगलोर बायपास लेफ्टला आहे. नाही असं आपला लेफ्टच जायचं वाटतं ना मग. ओके आपला लेफ्टच जायचं आहे. प्रॉब्लेम हेच आहे, पुण्यामध्ये एकदम एंटर करायला ना तर पुन्हा लवकर संपतच नाही. रिझन बिहाइंड इज ट्रॅफिक. हो काका चहा घ्या चहा. थँक्यू फॉर द मसाज. डरने का नाही, हम तुम्हारे साथ है. ओके हा बरं वाटतं मग यार. असं कर तू मोबाईल सुद्धा ठेवून साईडला असं कर. तर मंडळी आता फक्त लोणावळा राहिले ऑनली 5 किलोमीटर. हा कुठचा ब्रिज आहे? सॉरी ब्रिज का टोल आहे? वर्सोली ना. हां तर आता आपण चहा पिऊया जरा. किती वाजले आहेत? 5:15. पोचायला गॅरंटी 8 पकडा. तर मंडळी आपण आता आलो आहे लोणावळ्यामध्ये. तर आपण घेतला आता चहा आणि बन मस्का. आपला हा लोणावळ्याचा हायवे मस्त आहे. चहा आणि बन मस्का आहे, थंडा पाणी. चला मग मंडळी सर्व चहा पाणी झालं आहे. चहा पाणी म्हणण्यापेक्षा चहा आणि काय ते बन मस्का खाल्लेलं आहे. बन मस्का माहिती आहे नवीन काय त्यात. नेहमी ट्रेन जाते इकडून. तर बन मस्का आणि मग भाऊसाठी काय ते चिक्की घेतली आणि जेली ते घेतलेलं आहे. आणि आता निघूया. हा ब्रेक पण जरा मस्त होता. पाणी प्यायलं, पोट भरलं आता तुडुंब पोट भरलं आहे. आता कुठेतरी सुसू ब्रेक घ्यायला पाहिजे बाबा. नाही ब्रेक नाही घ्यायचा, सुसू पण नाही करायचं. अरे जे आईला हालत खराब झालं पोटाची. इकडे पोट फुगलं आहे माझं. तुला का बोलायला नॉनसेन्स. सब लालम लाल और सब टीवी पे है पोपटलाल जेठालाल. वाह सही ना. हे खंडाळा आहे बघ ना. हो खाली बोटिंग करतात ना. मस्त आहे रे. सही आहे रे. मस्त बोटिंग करतात. खंडाळा तलाव आहे हा. पण पार्किंगचे बांधे इकडे बघ ना. पप्पा चला ना जाऊया. तर काय पार्किंगचे बांधे इकडे चायला. जो पहला आया उसको पार्किंग मिला, बाकी गया तेल लगाने को. सही है रे. मुझे फाउंटेन है. बघ फाउंटेन बना हुआ है. पुआच आवडतं इकडे. स्प्रिंग पोटॅटो सब कुछ आहे इधर. गोला बिला बघ सब कुछ आहे इधर. फुलां चौपाटी टाइप आहे इकडे. चल चल भोसले मार्केट. अरे गाडी येते ना. चल कोणा साईडला लाईन लावून उभा आहे पागलसारखा. अरे गाडी आली बघ आली. ती साईडने जाते ना गाडी. अरे लवकर अशी काय ती. अरे यार आलो खोपडीला आलो आपण. येस खोपोली. येस जीवाजीवाला बाबा. गजानन महाराज श्री गजानन महाराजचे मठ आहे इकडे. सर स्वागत करत आहे. थँक्यू स्वागताला. थँक्यू. आईस्क्रीम घेऊन आहे स्वागताला. वा बंद करू का मॅम? हां म्हणजे ऑफ कर साईडने. हो मंडळी आपण येऊन पोचलो शील फाट्याजवळ. वाजले आहेत 6:08. 6:15. हां माझ्या गाड्याला 6:08 आहेत गं. 6:15. ही लेफ्ट मार द्या मग. हां महाराजांचं केलं. हां येस तिकडे महाराजांचं केलं आहे. हां बरं असं झालं होतं ना आपण. हां येस हो सॉरी. येस हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे मस्त आहे बघा आपला भगवा झेंडा 1 नंबर.
हां तर मंडळी 6:51 झालेत. नाही किती वाजले? हां 6:51 ऑलमोस्ट 7 वाजता आले. आणि आता येऊन पोचले आपण JNPT रोडवर, आपला आवडता रस्ता. तर काय करूया आता ब्लॉगमध्ये एंड करतो, कारण पुढे आता मुंबई आहे, मुंबईचं ट्रॅफिक आहे, त्यामुळे काय पॉईंट नाही. तर आपला हा होता ब्लॉग पंढरपूर टू मुंबईचा रस्ता. आणि पहिल्यांदाच मी माईक दिला होता माझ्या बायकोकडे. तर तुम्हाला आमची गंमत जम्मत बोलणं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुढे आपण सुरू ठेवू का हे पण नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी चला मग बाय करूया आपण आता. बाय बाय, थँक्यू. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. आणि मग इंस्टाग्राम ID _वीर नक्कीच कनेक्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय. बाय.